आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे सध्या आपल्यासोबत आहेत। शशिकांत शिंदेजी, अत्यंत धक्कादायक प्रकार, पोलिसांनीच महिला डॉक्टरवर बलात्कार केलाय आणि तिनं आत्महत्या केली आहे। खरं म्हटलं तर या गोष्टीची आता टीव्ही चॅनलवरून मला माहिती मिळालेली आहे। मी प्रत्यक्ष त्या सर्व गोष्टीची माहिती घेतो। पहिली एक। दुसरी गोष्ट अशी आहे की जर प्रशासनाचा, राज्य सरकारचा प्रशासनावर वचक किंवा भीती राहिली नसेल तर या गोष्टीची सत्यता पडताळून त्यामध्ये खरोखरच अशा प्रकारची गोष्ट घडली असेल तर मी स्वतः एसपींशी, पोलीस प्रशासनाच्या प्रमुखांशी आणि तशाच प्रकारे एमडी जे आहेत सिव्हिल हॉस्पिटलचे त्यांच्याशी मी बोलतो, सत्य परिस्थिती माहिती घेतो। त्यात जर अशा प्रकारची घटनेमध्ये सत्य असेल तर 100% कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये आम्ही कारवाई करण्यासाठी त्यांना भाग पाडू। शशिकांत शिंदेजी, या सगळ्यामध्ये त्या पीडितेच्या काकांनी एक आरोप केलाय की तिच्यावरती पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलून देण्यासाठी सातत्यानं दबाव टाकला जायचा। निष्पक्ष तपास करण्याची ज्या पोलिसांची जबाबदारी आहे तेच अशा पद्धतीने दबाव टाकत होते। नाही, तसं असेल तर फार गांभीर्याची गोष्ट आहे। मी स्वतः माहिती घेतो आणि अशा प्रकारचा कुठल्याही प्रकारचा दबाव किंवा प्रशासनाचा दबाव होणार नाही याची आम्ही प्रत्यक्ष स्वतः सर्वजण काळजी घेऊ आणि तसं होणार नाही याची काळजी 100% मी घेईल। पहिली कारवाई निलंबनाची अपेक्षित आहे। सरकारनं अहवाल घेऊन त्यानंतर कारवाई करू असं सांगितलंय। काय अपेक्षा आहे आपली? नाही, असं आहे की एखाद्या वेळेला जर त्या गोष्टीच्या मध्ये कोणावर त्यांनी आरोप केले असेल त्यातलं तथ्य बाहेर येत नाही, सत्य बाहेर येत नाही, तोपर्यंत संबंधित ज्यांच्यावर आरोप केलेले आहेत ते प्रशासनामध्ये असतील तर त्यांचा ताबडतोब त्यातून बाजूला करणं सध्या गरजेचं आहे किंवा त्यांच्या कुटुंबाने हस्तक्षेप करताना जे प्रशासन यंत्रणा हस्तक्षेप करताचा आरोप करत आहे त्याच्यावर मग ती शंका उपस्थित होऊ शकते। म्हणून संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ त्या ठिकाणी बाजूला करणं गरजेचं आहे। त्यानंतर सत्य बाहेर आल्यानंतर त्याच्यावर निश्चितपणाने कारवाई करणं गरजेचं आहे। शशिकांत शिंदेजी, आपण स्वतः साताऱ्याचे आहात। तिथलं प्रशासनातले लोक कदाचित आपल्या ओळखीचे असतील, परिचयाचे असतील। आपण काही संपर्क साधणार आहात का? कशा पद्धतीने आता या फोन झाल्यानंतर लगेच एसपीशी आणि लगेच मी त्या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलच्या सर्जनशी, एमडीशी चर्चा करतो, सीएमओशी, आणि त्यांच्याशी चर्चा करून सत्य परिस्थिती कळली तर लगेच तशा कारवाई करण्याच्या सूचना करेल। ठीक आहे शशिकांत शिंदेजी, आभार आपले। आपण सविस्तर